रेडी स्टार्ट. अध्यक्ष महाराज, माझे मित्र सन्माननीय सभासद यांनी या कलमाला विरोध करताना जे मुद्दे मांडले आहेत त्या मुद्द्यांची यापूर्वी दखल घेतली गेली आहे, पण त्यांनी ज्या 2-3 नवीन कल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे स्पष्टीकरण मला केले पाहिजे. अध्यक्ष महाराज, मी असे सूचित केलेले नाही की सेक्रेटरीज हे ग्रामपंचायतीचे शत्रू आहेत किंवा सगळे सेक्रेटरी वाईट आहेत असेही मी सूचित केलेले नाही. माझ्या म्हणण्याचा आशय काय होता हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो. सरकार ज्या काही चांगल्या उद्देशाने ग्रामपंचायतींना पैसा देते तो ग्रामपंचायतींच्या नोकरांच्या पगारात जातो आणि असे पगारी नोकर ठेवण्याशिवाय दुसरे काम त्यांना राहत नाही. अशा तऱ्हेचा एक आक्षेप ज्या खेड्याकरिता आपण ग्रामपंचायतींना पैसा देतो त्यांच्याकडून घेण्यात येतो, पण त्याबद्दल सन्माननीय सभासदांनी दखल घेतलेली नाही. परिच्छेद. तेव्हा छोट्या छोट्या खेड्यात ग्रामपंचायती यामुळे अनुकूल असे वातावरण निर्माण करू शकत नाहीत आणि काही नोकर ठेवणाऱ्या संस्था अशीच त्यांची ख्याती होते. या बाबतीत ग्रामपंचायती संबंधी सगळी चर्चा होईल त्यावेळी माहिती देण्याची माझी तयारी आहे. न्याय देण्याचा अधिकार त्यांना दिल्यानंतर काही जिल्ह्याचे जिल्हे असे सापडले की तेथील ग्रामपंचायतींनी या अधिकाराचा वापर केलेला नाही. सर्व ग्रामपंचायतींना हा अधिकार दिला नाही. याबद्दल सरकारवर दोष असेल तर तो स्वीकारण्याची माझी तयारी आहे, पण हे का घडले याच्या मुळात जाऊन चौकशी करण्याची जरुरी आहे असे मला वाटते. परिच्छेद. या ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे तेथील लोकांच्या दृष्टीने या ग्रामपंचायतीकडे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी त्यांना अशी विनंती करतो की ते खेड्यात राहणारे आहेत तेव्हा खेड्यांच्या दृष्टीतून या ग्रामपंचायतीकडे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. म्हणजे वास्तववादी वातावरण येथे दिसत नाही ही गोष्ट त्यांना मान्य करावी लागेल. मी असे म्हणू शकतो की बहुतेक सगळ्या ग्रामपंचायतींना पार्ट टाइम सेक्रेटरी नेमावे लागतील, कारण 8 ते 10 तास लिखापडीचे काम करावे लागेल. अशा प्रकारचे काम तेथे नाही. परिच्छेद. तसेच दिवाबत्तीचे काम करण्यासाठी फुल टाइम माणसाची जरुरी आहे असे ते म्हणू शकतात काय? दररोजचा उद्योग करून एखादा दुसरा तास या कामासाठी देणारा मनुष्य खेड्यामध्ये सहज मिळू शकेल आणि 1 तासाच्या कामासाठी फुल टाइम माणसाचा पगार देण्याची जरुरी नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच ग्रामपंचायतींना आपण अधिकार देणार आहोत आणि नोकरांचे पगार देण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकणार आहोत. या ग्रामपंचायतींचा कारभार ज्या उद्देशाने सुरू केला आहे त्यासाठी लागणारी मदत देण्याची दृष्टी सरकारने कायम ठेवली आहे आणि याबाबतीत 2-3 वेळा चर्चा झाली असली तरी मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की पगाराच्या बाबतीत दिली जाणारी मदत बंद केल्याने त्यांच्या कारभारावर अनिष्ट परिणाम होईल असे मला वाटत नाही.